संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंचा विरोध डावलून राशिद मामूंना उमेदवारी देण्यात आली। राशिद मामूंच्या पक्षप्रवेशावरून खैरे आणि अंबादास दानवेंमधला वाद समोर आलेला होता। खैरेंनी राशिद मामूंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता, तर त्यांचा विरोध असतानाही अंबादास दानवेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला। पूर्वी शिवसेनेच्या रॅलीवर दगडफेक करणाऱ्या राशिद मामूला तिकीट मिळवून देणार नाही, त्यांना उमेदवारी द्या, मग मी बघतो काय करायचं ते, असा इशारा खैरेंनी दिला होता। मात्र खैरेंचा विरोध डावलत त्यांना अंबादास दानवेंच्या पुढाकारानं प्रभाग क्रमांक 4 मधून पक्षानं तिकीट दिलंय। त्यामुळे आता खैरे विरुद्ध दानवे संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह आहे। तर खैरे आता काय भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षाला फायदा की तोटा राशिद मामू? एकदम तोटा। कसा? 50,000 मतं हिंदूंचे गेले। आज अप्रचार सुरू केला ते सोशल मीडियातून, या सगळ्या भाजपवाल्यांनी किंवा बाकीच्यांनी, मिंदेवाल्यांनी प्रचार सुरू केला त्यांनी आमच्या विरोधात। आमच्या या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस हे सगळं बरोबर आहे का? नाही आहे, म्हणून मला त्या ठिकाणी तुम्ही तिकीट मिळू देणार नाही? नाही, मी तिकीट नाही मिळू देत। मिळालं तर मी तिकीट मिळू देणार नाही, इतकंच म्हणतो। मिळालं तर? मिळणारच नाही। मिळालं तर मिळणारच नाही, मिळणार तर मिळत नाही। कसं देतील? उद्धव साहेब पण माहिती घेतील ना। आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा एबीपी माझा।